राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत सोमवारी भांडा सौख्य भरे हे नाटक सादर करण्यात आलं. हे नाटक एका दिवसाच्या आठवणीभोवती फिरतं. कथानकातील अहो हा स्वभावानं गमतीशीर आणि व्यवसायानं लेखक, तर लता ही घर सांभाळणारी थोडी रागीट पण मनानं प्रेमळ अशी नायिका. मुलगा बबलू इंजिनिअरिंगसाठी बाहेरगावी असताना या दोघांमध्ये खटके उडत राहतात. नाटक अहंकार, संशय, मोह अशा भावनिक टप्प्यांमधून जात प्रेम, ममता आणि नात्यांच्या नाजूकतेवर येऊन थांबतं. संसारातील छोट्या छोट्या घटना कशा मोठ्या भावनिक गुंत्यात परिवर्तित होतात आणि अतूट वाटणारी नाती कशी ताणाच्या टोकावर येतात, हे या नाटकातून विनोदी अंगानं दाखवण्यात आलंय. आपलं हे जे नाटक आहे भांडा सौख्य बरे, तर काय असते की नवरा बायकोचे नातेसंबंध हे आजपर्यंत आपण बघितलेले आहेत की नाजूक नाजूक धाग्यांवरती हे सगळं नातं टिकलेलं असतं. पण या नाजूक धाग्यांमध्ये कधीतरी एखादी तार जशी छेडली जाते तसं एखादा धागा एखादा त्यातला निसटायला लागला तर त्या नात्याचं काय होतं हे सांगणारी ही गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे, गमतीशीर पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि एक नितळ नात्याचा शेवट कसा असतो हे या नाटकातून मला मांडायचं होतं, म्हणून मी हे एक नाटक साध्या पद्धतीनं प्रेझेंट केले. नाटकात श्रीची भूमिका राजन जोशी आणि सौची भूमिका अश्विनी काबले यांनी साकारली आहे. मनीष देसाई, प्रमोद कुलकर्णी यांनी निर्मिती, रवी दर्शन कुलकर्णी यांनी प्रकाश योजना, शुभम चौगुले यांनी पार्श्वसंगीत, सई जाधव यांनी रंगभूषा, कल्याणी फडणीस यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. विशाल देसाई, आशिष जाधव, ओमकार साळुखे, विष्णू महाजन, अथर्व मंगल, समर्थ मुळे, श्रीपाद पाटील, स्वरूपा फडके, सागर भोसले यांच्या प्रयत्नातून हे नाटक प्रभावीपणे सादर झाले.